हाय मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो निसर्गप्रेमी या चॅनलमध्ये. तर आज आपण निघालो आहे कलावतीन दुर्ग. तर आपण जाणून घेऊया पुढं कसं आहे प्रवास आपला, तिथं थरारक रोमॅन्टिक प्रवास. चला मग बघूया पुढं आपला प्रवास कसा होतो. कलावतीन दुर्गला जायला पनवेलवरनं बाईकवर आपण गेलो तर कमीत कमी अर्धा तास लागतो. अर्ध्या तासात आपण कलावतींच्या बरोबर पायथ्याला पोहोचून जातो. स्वतःची बाईक असली तर, बाईक किंवा स्वतःचं फोर व्हीलर वगैरे असली तर. बसने वगैरे जायचं असेल तर बसचा टाईम टेबल वगैरे आहे, तो मी लास्टला कॅप्चरमध्ये टाकून देईल. ठीक आहे, तर आपण चला आता बघूया आपण कसं आहे कसं नाही. तर आम्ही पायथ्याला पोचलो. ही पार्किंगची जागा आहे. इथं पार्किंगमध्ये पर पर्सन बाईक पार्किंगचे 30 रुपये घेतात. आम्ही मग इथं बाईक लावली या जागेवरती. इथं बाईक लावली तर जे काकी वगैरे आहेत एक जण आपले आहेत बघणारे बाईक वगैरे, ज्यांना आपण बाईकचा तिकीट वगैरे काढलेले आहे. आणि आमचे 3 मित्र आम्ही इथं पोहोचलो. इथं आम्ही खाया प्यायची सोय आहे, नाश्त्याची वगैरे. इथं खालीच 2 हॉटेल आहेत. दोन्ही हॉटेलमध्ये कुठेही तुम्ही नाश्ता करू शकता. आम्ही नाश्ता केला आणि नंतर नाश्ता करून वगैरे आम्ही आमचा प्रवासाला सुरुवात केली. आता इथून आम्ही प्रबळगड माची म्हणून एक स्पॉट आहे मध्ये, तिथं आम्ही पोचणार आहे. तर चला आपण स्टार्ट करूया आपला प्रवास. इथं मध्ये आल्यानंतर एक शॉर्टकट रस्ता आहे आणि एक सरळ रस्ता आहे. आम्ही हा शॉर्टकट रस्ता घेतला वड्यातून. हा आपण पूर्ण एक राऊंडचा आपला वाचतो यामुळे. तर ज्यांना ट्रेकिंगची जास्त आवड आहे त्या लोकांनी हा शॉर्टकट घेऊ शकतात. इथे अजून एक आम्ही शॉर्टकट घेतला. तो जरा थोडा रिस्की होता, स्लिपी होता. पण जरा ॲडव्हेंचर ज्या लोकांना आवडतं ते लोक या प्रवासांनी प्रवास करू शकतात. तर आम्हाला हा ॲडव्हेंचर आवडला, पण आम्ही मित्रांसोबत इथं वरती आलो. तर मधीच एक अजून एक ॲडव्हेंचर प्रवास आहे. हा एक शॉर्टकट आहे डायरेक्ट वर जायसाठी. इथं आपल्या कमीत कमी 10 मिनटं वाचून जातात लॉंग रूटने, पण जरा रिस्की आहे. वर चढ आहे भरपूर. तो आपल्याला डायरेक्टली एक हॉटेल आहे त्या हॉटेलजवळ सोडतो. हा हॉटेल आहे. या हॉटेलपेक्षा आपल्याला डायरेक्ट आपण शॉर्टकटने वरती आलो आहे. पण ज्यांना आरामात यायचं आहे किंवा त्रास करून घ्यायचा नाही जास्त, ज्यांना चढायला त्रास होतो त्या लोकांनी अशा जागेने येऊ नये, त्यांनी लॉंग रूटच घ्यावा. पण ज्यांना ॲडव्हेंचर ट्रॅकिंग वगैरे जास्त आवड आहे त्या लोकांनी. आमची अशी बघा मित्र सगळे आम्ही थकलेलो तिथून येऊन, तर काळजी घ्या जरा तुमची. मग इथं जर थोडा आराम करून आम्ही वरती चढायला सुरुवात केली आहे. इथं थोडंच वरती आल्यानंतर एक तुम्हाला आपलं गणपतीचं आणि मारुतीचं एक मंदिर दिसेल छोटंसं. तर त्याला आम्ही नमस्कार करून आम्ही पुढं निघालो.
माची गाव आहे. इथं 2 रूट सुटतात. एक राईट साईडला प्रबळगडला जायला रस्ता आहे आणि एक लेफ्ट साईडनं कलावतीन जायचं. तसा इथं बोर्ड पण लावलेला आहे. तर आपण या बोर्डप्रमाणे आपण डायरेक्शन बघू शकतात. इथून आपला खरा प्रवास चालू होतो. ते जरा थोडासा थकण्यासारखा रस्ता आहे, चढाई आहे. हळूहळू आपण चढत असतो. माझे मित्र सगळे मागेच होते. पुढं आलो जराशी, त्याला पुढे येऊन जराशी रेस्ट केला. बघितलं बघा आता वरती आपल्याला जायचं आहे पूर्ण. तर पुढचा प्रवास आपण चालू करूया. हळूहळू वरती चला. थोडं वरती आल्यावर मला एक गुफा दिसली. ही गुफा आतमध्ये चांगली खोल आहे. कोणी आज जातेच घाबरून जाईल. आणि गुफा मला वाटतं यासाठी बनवली असेल, आतून एक लक्ष ठेवण्यासाठी आणि थोडा आराम करण्यासाठी. जे आपले मावळे होते त्यांना थोडी आराम भेटावा किंवा पावसाने विसावा भेटावा, थंडी विसावा भेटावा, त्या लोकांनी म्हणून इथे गुफा बनवली असावी. ही गुफा आतमध्ये जाम खोल आहे. तर तुम्हाला दाखवतो मी आतून कशी गुफा आहे ती. जर असं या गुफेमध्ये जाताना कधी पण दगड मारत जावं, कारण कोणीही जनावर वगैरे आत असू शकतो. जरा स्वतःची काळजी घेऊन अशा जागेत जावे, जेणेकरून तुम्हाला त्रास होऊ नये किंवा कोणाला इजा पोचू नये. एवढ्या मोठ्या गुफेमध्ये आम्हाला फक्त एक वटवाघूळ दिसला. तो उलटा बसलेला आराम करत होता. त्याने आम्हाला काय बघितलं नाही आणि आम्ही त्याला बघितलं नाही. असं केलं आणि आम्ही लगेच निघायसाठी प्रवास मागे गेला. आता हा खरा प्रवास चालू होता, जेणेकरून इथं हा रस्ता दिलेला आहे शिवपूरवर जायसाठी. जरा हा डिफिकल्टी रस्ता आहे. गडे भरपूर जण घाबरतात वर जायला, कारण ह्या जो गड आहे या रस्त्यामुळेच एक म्हणजे ओळखला जातो. हा एकदम खडी चढाई आहे, त्यामुळे इथं रशी वगैरे बांधलेली आहे.
थोडं पुढं अजून गेलो तुम्हाला दाखवतो मी कशी चढायचे. एकदम दगडं एकदम 90 डिग्रीमध्ये एकदम जे पाय आहेत आपण बघू शकतो. तर बाकीची लोकं कशी चढत आहेत तर आपण सगळं दिसत आहेत सगळे होते. चला आपण चालू करूया पुढचा प्रवास.
हे आम्ही खडी चढाई करून वरती पोचलो आहे. हे बघू शकता तुम्ही. थोडंसं राहिले आता. बस आम्ही वरती आलो पूर्ण आता. हे जिथं आपला छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्ग जो बनवला आहे, जे चारी तरफ लक्ष ठेवण्यासाठी हा एक कलात्मक दुर्ग जो तयार केला आहे, एकच नंबर आहे. त्याचा तुम्ही पण हा बघू शकतात. त्यातला निसर्ग किती मस्त दिसतं आहे. एकदम टोकावर आहे हे. हा अनुभव कधीच कोणी आजमावला नसेल, जेव्हा आम्ही हा अनुभव आजमावतो आहे. इथं अजून एक छोटा सुळका आहे, जिथं वरती जायला तिथल्या स्थानिक लोकांनी रशियाने एक सीडी तयार केलेली आहे. तर या सीडीला त्या लोकांनी कमी 30 रुपये पर्सन अशी प्राईस ठेवलेली आहे. तर चढायला खरंच डिफिकल्टी हा छोटासा गड, पण खरंच खूप चांगला आहे. आम्ही बघू शकता तर आम्ही दोघं मित्र आम्ही चढतो आहे. मी सीडीने जातो आहे, तो रशीने जातो आहे. तर एक नंबर आहे. आम्ही दोघंजण वरती पोचलो आहोत. हे बघा, पूर्ण मी वरती आलो आहे. वरती गेल्याने एक शिवाजी महाराजांचा एक शिवाजी महाराजांची मूर्ती आहे तिथं वरती. तिथं आम्ही पाया वगैरे पडून वरती निसर्गाचा थोडा अनुभव घेऊन आम्ही परतीचा प्रवास चालू करणार आहोत. आपण बघूया परती प्रवास कसा आम्ही चालू करतो. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीची प्रार्थना करून त्यांना नमस्कार करून आम्ही परतीचा प्रवास चालू केला. गड उतरायला आम्ही सुरुवात केली आहे. चला आपण आता गड उतरूया. आम्ही गड खाली उतरून आलो आहोत. आम्ही आता परतीचा प्रवास चालू करतो आहे. इथला निसर्ग एकदम बघण्यासारखा आहे. पावसाळ्यात इथं तुम्ही येणे शक्य टाळा, कारण भरपूर रिस्की जागा आहे. बघू शकता तुम्ही रस्ते वगैरे कसे आहात. पावसाळ्यात रस्त्याचे हाल काय होत असतील. ते आम्ही लोकांनी परतीचा प्रवास चालू केला आहे. आम्ही आमच्या बाईक काढत आहोत. आम्ही मित्रांनी बाईक काढली. या मित्राची बॅग बिचाराची तुटली गेली, त्यामुळे जरा थैलीमध्ये सगळं सामान घ्यावं लागलं. तर आमच्याकडे बॅकअप थैली होती म्हणून वाचलो. तुम्ही पण येत्या वेळेस काहीतरी बॅकअप वगैरे घेऊन चालत जावा, जेणेकरून अशी काही घटना घडली, बॅगवर तुटली तर तुम्हाला काहीतरी बॅकअप ठेवता येईल. चला मग आपण परतीचा प्रवास चालू करूया.
चला मग गाईस, आम्ही आता परत एक प्रवास चालू केला आहे. तर असेच नवीन निसर्गाचे व्हिडिओ तुम्हाला मी सोबत घेऊन येत राहील. चला मग बाय.